नाशिकमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। सातत्यानं कालपासून खरं तर पावसाची संततधार सुरू होती आणि त्यामुळे खास करून कॅचमेंट एरिया जो आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात या ठिकाणी पाण्याची पातळी निश्चितपणे वाढलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आहोत की रामकुंड परिसरातले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते सध्या पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतं आहे। येलो अलर्ट खरं तर हवामान खात्यानं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला पुढच्या 48 तासांसाठी घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर आता गोदाघाट परिसरातले जे रहिवासी आहेत त्यासोबतच जे दुकानदार टपरीधारक आहेत त्यांना या ठिकाणी प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। जे गोदाघाट परिसरात येणारे धार्मिक विधी करण्यासाठी भाविक आहेत त्यांना देखील गोदाघाट परिसरापासून लांब राहून धार्मिक विधी करावेत अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे येलो अलर्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आलेला आहे, हवामान खात्यानं घोषित केलेला आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना देखील आता सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।